नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनीनो, भक्ती फार्मच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पिल्लं आम्ही इथं डालग्यामध्ये भरून त्या शेडमध्ये ठेवत होतो, म्हणजे त्यांना डालग्यामध्ये बसायची सवय कशी लावायची किंवा ते आपण जेव्हा सकाळी सोडतो तेव्हा बाहेर कसे येतात हे तुम्हाला पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं। त्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं की काही दिवसांनी आम्ही ह्या शेडमध्ये जिथं मोठ्या कोंबड्या असतात त्या शेडमध्ये पिल्लं ठेवणार आहे आणि त्यांना वरती बसायची सवय कशी लागेल हे नियोजन करणार आहे। आणि आजच्या व्हिडिओमध्ये हेच बघायचं आहे की बऱ्याच लोकांना प्रॉब्लेम येतात की पक्षी घेतला, समजा 500 पर्यंत जर पक्षी असेल तर तो 500 किंवा 500च्या पुढे असं जास्त पक्षी असेल तर तो वरती बसवता येत नाही लोकांना। होतं काय, पक्षी आतमध्ये गेला का एका कोपऱ्यात जातो आणि तो बांधाट्यावर बसता येत नाही त्यांना, मग त्यांना सवय लावावी लागते। ती सवय कशी लावायची हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। तर डालगी नेहमीप्रमाणे इथं रात्रीचं आम्ही भरूनच ठेवतोय आतमध्ये। आता आतमध्ये गेल्यानंतर आपल्याला दिसेल पक्षी बाहेर आलाय डालग्यातून। रात्र अंधार असतो, ह्या शेडमध्ये लाईट नसते आमच्या, म्हणजे लाईटचं इथं कनेक्शनच नाही, अंधारातच असतो पक्षी। मग रात्रभर तो तिथं शांत बसतो आणि उजाडल्यानंतर पक्ष्यांचा आवाज सुरू होतो आणि ती बाहेर येतात, डालग्यावर बसतात आणि डालग्याच्याच बरोबर उंचीनं तिथं काट्या लावलेल्या आहेत आणि त्या काट्यावर पक्षी बसतो आणि मोठा पक्षी पण त्यांच्या बरोबर बसलेला असतो आणि त्यामुळे त्यांना काय होतं, वरती बसायची सवय लागते। तर आता सकाळ झाले, मी पक्षी आता सोडणार आहे बाहेर। दरवाजे उघडल्यावर पण तुम्हाला दिसेल की पक्षी वरती बसलेला आहे आणि आपोआप बाहेर कसा येतोय तो। तर आता हा पक्षी डालग्यांवर बसलेला आहे, काय पक्षी वर लाकडांवर पण बसलेला आहे। तर हळूहळू त्यांना अशी सवय लागते। डालगे आणि जी लाकडांची उंची आहे ती एकसारखीच आहे, जास्त वरती नाही। हे अशा पद्धतीचे नियोजन करायचं। आता पक्षी बाहेर येईल, आता पक्षी बघा, काय पक्षी आतमध्ये आहे, आम्ही इथं आहे म्हणून तो बाहेर येईना। तर तिकडे बघताय लाकडावर पक्षी बसलेला आहे, काय डालग्यांवर बसलेले आहेत, असं त्यांना सवय लागते। आणि मग खाली अजिबात एक सुद्धा पक्षी खाली बसत नाही, सगळ्यांना वरतीच बसायची सवय लागते। अशी आपल्याला सवय लावावी लागते पक्ष्यांना। तर आता ही जी डालगी आहे ती बाहेर ठेवायची, दिवसभर उन्हात ठेवायची आणि संध्याकाळी ह्याच्यात पिल्लं भरून परत डालगी आतमध्ये ठेवायची।
आता बघितलं सगळा पक्षी बाहेर आलाय, खायला ठेवलं होतं, पाणी ठेवलं होतं आणि ज्या पक्ष्यांना खायचं आहे तो खातोय, ज्यांना पाणी प्यायचं ते पिते, काय पक्षी आत आहे तो पण यायला लागलाय बाहेर. अशा पद्धतीने नियोजन करावं लागतं. मोठा पक्षी एक म्हणजे हा पक्षी जो मोठा दिसतोय तो ह्यांच्या बरोबरच असतो, का तर ह्यांना सवय लागावी म्हणून. आणि निम्मा जो पक्षी आहे तो आतमध्ये आहे, तो सोडला नाही अजून. काय होतं, एकदमच जर मोठा पक्षी सोडला तर ह्या पक्ष्यांना खाता येत नाही, म्हणजे तो मोठाच पक्षी खातो आणि हे पक्षी पाठीमागे राहतात, त्यांना खायला भेटत नाही आणि बारका पक्षी अशक्त होतो. म्हणून मोठ्या पक्ष्यांना ह्यांचं जर खाऊन 2 तासाने मोठ्या पक्ष्यांना सोडलं जातं. मग ह्यांचं खाऊन झालं काही खेळायला वगैरे लागतात, सावलीला बसतात आणि त्यानंतर तो मोठा पक्षी सोडला जातो. अशा पद्धतीनं हे नियोजन असतं. आणि काय होतं, काय काय पक्ष लहान असतो त्यामध्ये त्या पक्ष्यांना खाता येत नाही. मोठाच पक्षी पुढे जाऊन खात असतो, मागचा छोटा पक्षी मागे मागेच राहतो आणि तो अशक्त होत असतो. तर या सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यावी लागते आणि आपल्याला असं नियोजन करावं लागतं. तर हे अशा पद्धतीने नियोजन करा. समजलं असेल तुम्हाला. आता काय करणार थोडं म्हणजे अजून महिनाभर तरी, आता हे आम्हाला किती दिवस झाला, आता आम्ही सलग आमचं काम चालू आहे, 1 महिनाभर तरी झालं. रोज संध्याकाळी आता तुम्ही बघताय किती डालगी आहेत, 30 तर डालगी असतील. तेवढ्या सगळ्या डालग्यांमध्ये संध्याकाळी अंधार झाल्यावर पक्षी भरायचा, रोज रात्री तिथं नेऊन ठेवायचा. हे असं त्रासाचं काम आहे. आता तो पक्षी डालगी मी बाहेर काढणार आहे, उन्हात ठेवणार आहे. हे असं रोज 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 काम करावं लागतं, कष्ट घ्यावं लागतं. कमीत कमी म्हणजे तरी अजून 3 महिन्याचं पक्ष्याचं वय 3 महिने होईपर्यंत तर आम्हाला हे कष्ट घ्यावं लागणार. 3 महिन्याचा एकदा पक्षी झाला का तो स्वतःहून वरती बसणार आहे. आणि पक्षी वरती बसला का त्याचं आरोग्य पण चांगलं राहतं, आजारी पडत नाही. आता अजून ज्या पिल्लांच्या कोंबड्या आहेत, लहान पिल्लं आहेत त्या कोंबड्यांकडे, ती कोंबड्या त्या रूम मध्ये ठेवलेल्या, म्हणजे जिथं आपली ब्रुडिंग रूम आहे तिथं त्या पण सोडणार आहे. आज त्या तिकडं पलीकडं कंपाऊंडच्या पलीकडे असतात, पण आता ती पक्षी जरा मोठा झालाय, त्यांना पण इथं सावलीत सोडणार आहे. कारण का लहान पक्ष्यांना हे खाऊ देणार नाहीत म्हणून त्या कोंबड्या आणि लहान पक्षी तिकडे होता, अजून त्यांना पण सोडायचंय. बऱ्याच लोकांना वाटतं, म्हणजे लोक म्हणतात की एवढे काम कोण करायचं, रोजच्या रोज एवढे काम कधी करायची, किती त्रासदायक आहे. तर कोणतंच काम सोपं नसतं. तुम्हाला हा त्रास रोज घ्यावाच लागणार आहे, त्याशिवाय तुमचं कोंबडी पालन व्यवस्थित होणार नाही. तुम्ही जर असंच करायचं म्हणून केलं तर मॉर्टिलिटी भरपूर होते.
तर हे असे एवढे डालग्यांमध्ये पक्षी ठेवावा लागतोय. हे आता दिवसभर उन्हात ठेवली जातात, म्हणजे विष्ठा वगैरे असेल, घाण असेल ती सुकून जाते. संध्याकाळी झाडायची आणि ह्याच्यात हा पक्षी भरून ठेवायचा आणि सकाळी आज सोडायचं. तर हे असं काम करावं लागतं, असं नियोजन करावं लागतं. त्यावेळेस आपला पक्षी हा चांगला राहतो, व्यवस्थित मोठा होतो. तर आला असेल तुमच्या लक्षात कोंबड्यांना म्हणजे वर बसायची कशी सवय लावायची, पिल्लांपासून सुरुवात कशी करायची आणि पिल्लांना वरती बसायची सवय कशी लावायची. तर सुरुवातीला असा त्रास घ्यावा लागतो, त्यावेळेस आपला म्हणजे पुढे गेल्यानंतर त्रास कमी होतो, आपल्याला त्याच्यापासून उत्पादन व्यवस्थित मिळतं, आपला पक्षी मोठा व्यवस्थित होतो. सुरुवातीला असं नियोजन करा. जरा त्रास झाला तर हो उद्या, कारण त्रास होणारच आहे. तुम्ही कोणताही व्यवसाय करायला गेला तर त्याला त्रास वगैरे होतच राहतो. तर हे अशा पद्धतीने नियोजन करा. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.